सांगितलं नाही मला सगळं? रॉकी इथेच आहे हे लपवून ठेवलं तुम्ही माझ्यापासून. रॉकीला लागलंय हे लपवून ठेवलं. काय चाललं काय तुमचं? आणि रॉकी तुझं आणि संपदाचं हे सगळं काय आहे? कधीपासून चाललंय? तुम्ही सकाळी सगळी स्टोरी सांगितली मला, मग हे का नाही सांगितलं? अजून किती गोष्टी लपवणार आहात? शिवा, सांगतील ते सगळं 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 खरं सांगतील. घाबरली आहेत पोरं आता. अच्छा, म्हणजे तुलाही माहित होतं सगळं? हो, मला माहिती होतं. रादर रॉकी आणि संपदाला प्रेमाची जाणीव मीच करून दिली होती. शिवा, हे बघ, रॉकीचं आणि संपदाचं एकमेकांवर खूप जास्त प्रेम आहे. पण रॉकी तुला सांगायला घाबरत होता. मी समजावलं त्याला. लहान आहेत मुलं, पण त्यांचं प्रेम चुकीचं नाहीये. तू तरी समजून घे. हे बघ चंदन, ते चुकले आहेत. त्यांनी सांगायला हवं होतं मला. निदान आशूला तरी. आशू तुमचा मित्र आहे ना, मग त्याला का नाही सांगितलं? शिवा, आधी आपल्याला सगळं जाणून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. शिवा, आम्ही तुला सांगणारच होतो. नाही अप्रथम, मी सांगतो. हे बघ रॉकी, आम्ही तुला आणि तिला एकत्र बघतोय. कधी कधी ती आपल्या ग्रुपमध्ये असते, पण हे हे तुमच्यात आहे हे आम्हाला कधीच कळलं नाही. जिजू, संपदाला शिकवण्यासाठी मी तुमच्या घरी यायचो. आम्हालाच कळलं नाही आम्ही कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो. पण मी एक सांगतो, आमचं खरंच एकमेकांवर प्रेम आहे आणि ते खरं आहे. शिवा, आम्ही टाइमपास करत नाहीये ग. मी तुला सांगितलं नाही कारण मी घाबरलो होतो. मी घाबरलो होतो की मी तुला डिसअपॉइंट करेन, आशू जिजूला वाईट वाटेल. संपदाला शिकवण्यासाठी तुम्ही मला घरी आणलं, पण शिवा मी मुद्दाम नाही केलं ग. मी खरंच मुद्दाम नाही केलं. मी ट्रेनिंग वरून परत आल्यानंतर तुला सगळं सांगणार होतो. पण बरोबर आहे, मी हे करायलाच नको होतं. आय एम सो सॉरी. मला नाही कळलं मी कोण आहे, मी कुणाच्या प्रेमात पडतोय, माझी लायकी काय आहे, मला खरंच नाही कळलं. पण माझं प्रेम खरं आहे. खरंच सॉरी. अरे रॉकी, खरंच सॉरी.